नमस्कार, मी जगदीश देशमुख. जय महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बातम्या पाहूया विस्ताराने. सुरुवातीलाच बातमी आहे मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी. या प्रकरणी शीतल तेजवानी हिला जामीन मंजूर झालेला आहे. उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलेला आहे. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी ही आरोपी होती, तिला जामीन मंजूर झालेला आहे. मात्र यानंतर अनेक स्तरातून संताप व्यक्त होतोय. हे प्रकरण जेव्हा सुरू झालं तेव्हापासूनच चर्चेत आलं होतं. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी त्यावेळेस सुद्धा अनेकांनी टीका टिप्पणी केली होती आणि अखेर मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी ही पोलीस कोठडी होती, तिला आता जामीन मंजूर झालाय. उच्च न्यायालयाने हा निर्णय घेतलाय. शीतल तेजवानी मुंडवा जमीन घोटाळ्यातील आरोपी होती. या प्रकरणी तिला अटक झाली होती, तिची चौकशी सुद्धा करण्यात आली होती आणि या प्रकरणी आता मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी हिला जामीन मंजूर झालेला आहे. ज्यावेळेस शीतल तेजवानी हिला अटक झाली त्यावेळेस सुद्धा पवार कुटुंबियातील पार्थ पवार यांना का अटक झाली नाही, त्यांच्यावर का कारवाई झाली नाही, असे अनेक सवाल त्यावेळेस सुद्धा उपस्थित केले होते. मात्र आता उच्च न्यायालयाचा निर्णय समोर आलेला आहे. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी हिला जामीन मंजूर झाला आहे. अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्यासोबत जोडलेले आहेत. भाग्यश्री, नक्कीच आपण बघतोय की शीतल तेजवानी हिला जामीन मंजूर झालेला आहे. 2 लाखाच्या जात मुचलक्यावर तिला जामीन मंजूर करण्यात आलेला आहे आणि अश्विन बोबे या न्यायमूर्ती यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी जी आहे ती पार पडलेली पाहायला मिळते. 40 एकर जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला पुणे पोलिसांनी अटक केलेली होती आणि शासनाचे कोणतेही आदेश नसताना जमिनीचे मूळ वतनदार आणि वारसदार त्यांच्याकडून कागदपत्र तयार करून जमीन विक्री केल्याप्रकरणी फसवणूक केल्यामुळे तिला अटक होती. यामध्ये आपण बघतोय तर ती जमीन जी आहे ती पार्थ पवारांनी विकत घेतली होती. त्यामुळे पार्थ पवारांवर देखील काही अंशी सवाल उपस्थित करण्यात आलेले होते. मात्र आता जर आपण बघतोय तर जामीन जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे. आता नेमकं ह्याचे पडसाद नेमके काय उमटतायत हे सगळं बघणं महत्त्वाचं असलं तरी ज्या शीतलच्या वकील आहेत दीपाली केदार म्हणून, त्यांनी जी माहिती दिली त्यानुसार त्यांच्यात 2 प्रकरणं होती. त्यातलं मुंडवा जमीन घोटाळ्याचं एक प्रकरण होतं आणि दुसरा जे प्रकरण होतं ते त्यांनी खोटे कागदपत्र जे आहेत ते सादर केलेले होते आणि कर्ज देखील काढलेली होती. ही कर्ज जी आहेत ती त्यांनी वेगळ्या व्यवसायासाठी काढलेली होती आणि वेगळीकडेच वापरली होती. त्यासाठी देखील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे मुंडवा प्रकरणी त्यांना जामीन जी आहे ती मंजूर झालेली आहे. अजूनही एका प्रकरणामध्ये त्यांची जामीन जी आहे ती मंजूर होणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण असं अंशतः दिलासा त्यांना मिळालाय असं म्हणू शकतो आता या परिस्थितीत. ठीक आहे भाग्यश्री, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणी शीतल तेजवानी हिला जामीन मंजूर झाला आहे.